स्मार्ट किड्स प्री स्कूल एडमिशन आर ओपन सीजन 2026-27 नर्सरी एलकेजी यूकेजी रोशनी फाउंडेशन इंस्टीट्यूट बिल्डिंग नियर मास्टर कैफे दरगाह रोड परभनी। आज ही अपने बच्चे के भविष्य के लिए स्मार्ट किड्स प्री स्कूल में अपने बच्चे का एडमिशन कराएं। अगर आप अपने बच्चे को आईएएस आईपीएस आईएएस डॉक्टर इंजीनियर या बेस्ट पॉलिटिशियन बनाना चाहते हैं तो ऐसी सूरत में आपने स्मार्ट किड्स प्री स्कूल में आज ही अपने बच्चे का एडमिशन कराना जरूरी है। एडमिशन के लिए कॉल कीजिए 9518974927 7083692781। आपके बच्चों के बेस्ट भविष्य के लिए स्मार्ट किड्स प्री स्कूल रोशनी फाउंडेशन इंस्टीट्यूट बिल्डिंग नियर मास्टर कैफे दरगाह रोड परभनी। आज 17 जून रोजी परभणीमध्ये अत्यंत शांततापूर्ण परंतु अत्यंत जागरूक मंडळीने म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणणारे जे वर्ग आहे, खास करून अनुसूचित जातीमध्ये 58.5 जाती आज इथे उपस्थित होत्या आणि त्यांनी एकमुखाने असं निर्णय दिलेला आहे की आम्हाला हे उपवर्गीकरण नको आहे आणि त्यासाठी एवढा प्रचंड मोठा म्हणजे परभणीतला हा महामोर्चा तिथे निघालेला आहे। आणि त्यासाठी माझं सरकारला सांगणं आहे की तुमची जरी इच्छा असली उपवर्गीकरणाची तरी या असणाऱ्या सर्व जातींची त्याच्याबद्दल बिलकुल विरोध आहे आणि त्यामुळे जबरदस्तीनं महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण आपण करू नये आणि संपूर्ण अनुसूचित जातीतला सर्व समाज काही मोजकी हातावर बोलणारी लोक सोडली तर ह्याला संपूर्ण विरोध आहे। आणि त्यामुळं हे जे चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा म्हणजे 2004 रोजी जेव्हा चेन्नैया नावाच्या आणि वर्सेस आंध्र प्रदेश अशी एक केस झाली, त्याच्यामध्ये 5 जजेसच्या सुप्रीम कोर्ट बेंचने की अशा पद्धतीचं उपवर्गीकरणाचा अधिकार राज्य सरकार नाही असा निर्णय दिला असताना 20 वर्षामध्ये काय बदल झाला की सुप्रीम कोर्टाने हा बदल करण्यास अलाव केलेला आहे। घटनेमध्ये बदल झाला की अजून काही बदल झाला आहे की या इथं असणाऱ्या न्यायाधीशांच्या विचारामध्ये बदल झाला हा आमचा प्रश्न आहे। कारण आज जो निर्णय या आपल्या सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तो आमच्यामध्ये योग्य नाही, तो घटनेविरुद्ध आहे। कारण घटनेच्या एकंदरीत आपण जर 461 कलमाप्रमाणे पाहिलं की SC मध्ये कोणाला घेण्याचं कोणाला वगळण्याचं याचे सर्व अधिकार राष्ट्रपतीला आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीचे राष्ट्रपतीचे अधिकार काढून घेऊन ते राज्य शासनाला देण्याचा या जो अधिकार आज या मंडळीने वापरलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या जजेसने हा बेकायदेशीर आहे असं आमचं म्हणणं आहे। आणि त्यामुळं या अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करू नये ही आमची मागणी आहे। आणि त्याचबरोबर हे इच्छिक असताना म्हणजे जबरदस्ती नाही की सर्वांनी केलंच पाहिजे प्रत्येक राज्यामध्ये, तसं असताना सुद्धा महाराष्ट्र सरकारने अत्यंत घाई गडबडीत हा निर्णय घेऊन त्यासाठी अनंत मनोहर बदर यांची कमिटी नेमण्यात आली आणि त्यांनी 15 मार्चला तो अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला आणि तो अहवाल सादर केल्याबरोबर लगेच त्या अहवालावरती आपल्या चीफ सेक्रेटरीची एक कमिटी बनवण्यात आली आणि फक्त 10 दिवस त्या अहवालावरती तो अहवाल पब्लिश न करता त्या अहवालावरती सूचना मांडण्याची सरकारने लोकांना आवाहन केलं आणि शेवट लोकांनी रोष दाखवला तेव्हा ते म्हणजे 1 एप्रिल ते 15 एप्रिल होतं ते 30 एप्रिलपर्यंत करण्यात आला। हे जे काय चाललेली घाई गडबड म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी काळं आहे का असा संशय अनुसूचित जातीतल्या सर्व वर्गांना येत आहे। त्यामुळं पहिल्यांदा हा अहवाल पारदर्शक नाही आणि त्याचबरोबर या अहवालामध्ये काय तरतुदी केल्या त्या अजूनही कोणाला माहीत नाही आणि या तरतुदी माहीत नसताना सूचना करायला लावल्या हे
एक प्रकारे ही लोकशाहीची गळचेपी आहे, लोकांची गळचेपी आहे असं आम्ही समजतो. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने सुद्धा निर्णय देत असताना असं सांगितलं आहे की इम्पिरिकल डाटा असल्याशिवाय म्हणजे योग्य तो डाटा पूर्णपणे जमवल्याशिवाय लेटेस्ट तुम्ही अशा पद्धतीने कुठचाही निर्णय घेऊ नये. पण सरकारकडे 2011चा जो सेन्सस आहे तो आता 15 वर्ष जुना आहे आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा निर्णय घेणे योग्य राहील. त्यामुळे 2027ला जो सेन्सस होणार आहे तो जातनिहाय करावा आणि त्याच्यामधून काय परिस्थिती आहे ती आधी पहिल्यांदा बघावी आणि त्यानंतरच त्याच्यावरती निर्णय घेण्यात यावा असं आमच्या सरकारला सांगणं आहे. आणि हा संपूर्ण जी घाई गडबडीमध्ये चाललेली ही काही कसरत आहे सरकारची, ती कशासाठी चालले ते सरकारने अनुसूचित जातीतल्या सर्व लोकांना सांगावं. आणि या संपूर्ण एकंदरीत हा निर्णय आहे तो 59 जातीशी संबंधित असल्यामुळं असा कुठचाही निर्णय घेताना त्या 59 जातीच्या स्टेक होल्डरना म्हणजे त्यांच्या प्रतिनिधींना याबाबत पहिल्यांदा पूर्वसूचना देऊन त्यांची एक कमिटी करून त्यांच्या सजेशनमधून अशा पद्धतीचा अहवाल तयार करायला पाहिजे. पण दुर्दैवाने तसं होत नाही. हे अत्यंत लपून छपून अपारदर्शक पद्धतीत केला जातोय आणि अशाच पद्धतीचा एक प्रयत्न कर्नाटकामध्ये झाला, त्याला स्टे ऑर्डर मिळालेली आहे. इथे सुद्धा सरकार ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार वागत आहे त्यामुळे या इथे सुद्धा याला जर यांनी जबरदस्ती लावण्याचा प्रयत्न केला तर मला पूर्ण खात्री की उच्च न्यायालयामध्ये हे उपवर्गीकरण टिकणार नाही. त्यामुळं उगाच कोणाला तरी खुश करण्यासाठी अशा पद्धतीने काहीतरी करण्याचा सरकारचा जो प्रयत्न आहे तो सरकारने थांबवावा. दोन म्हणजे अनुसूचित जातीमध्ये जातीमध्ये जी काही तेढ निर्माण होते ते जे काही सरकारचं हे धोरण आहे की आपसामध्ये लढवायचं ते थांबवावं असं मी आपल्या चॅनलच्या वतीने सरकारला सांगू इच्छितो. कोणाच्या प्रोत्साहनामुळे केलं जातं, कशामुळे केलं जातं? हे जे दुर्दैवानं हे असं सरकारी धोरणाचं आपण पाहिलं असेल तर मध्यंतरी काळामध्ये ओबीसी वर्सेस मराठा झालं, त्यानंतर आदिवासी वर्सेस धनगर झालं. आज मातृका समाजातले काही लोक वर्सेस संपूर्ण 58 जाती अशा पद्धतीचा हा एक वाद निर्माण होतो या महाराष्ट्रामध्ये. हे खरं म्हणजे दुर्दैव आहे. सरकारने खरं म्हणजे अशा पद्धतीने समाजामध्ये वाद होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. परंतु सरकारच अशा पद्धतीने वाद लावत असेल तर ते दुर्दैव आहे. देशात पुढे ज्या काही मुख्य समस्या आहेत त्या समस्यांकडे दुर्लक्ष प्रचंड देशामध्ये प्रचंड मोठ्या समस्या आहेत. आपण पाहतोय महागाई आवासून हे आज अत्यंत म्हणजे तरुण मुलांना नोकऱ्या मिळत नाही, बेकारी प्रचंड मोठ्या स्थितीने वाटते. AI कॉम्प्युटरमध्ये ज्यांना नोकऱ्या लागल्या होत्या त्यांच्याकडे बेकारी येत आहे. एकंदरीत आणि आपण पाहिलं या देशामध्ये ज्या काही परीक्षा होतात त्या परीक्षांमध्ये पण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होते, पेपर फुटी होत आहेत. हे सर्व होत असताना तसंच आज सरकारी शाळा जवळ 60,000 शाळा महाराष्ट्रामध्ये बंद करण्यात आलेल्या आहेत. हे खरं म्हणजे अत्यंत म्हणजे दुर्दैवी आहे. असं असताना सरकार या सर्व गोष्टीवरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी अशा पद्धतीने वाद लावते असं मला आवडतं. काही जणांची मागणी अशी आहे की जातीय जनगणना आरक्षणामध्ये उपवर्गीकरण व्हावं. जाती जनगणना झालीच पाहिजे. आणि माझी दुसरी एक मागणी आहे तुमच्या इथून सांगतो की खुल्या प्रवर्गामध्ये आज कसं अनुसूचित जातीच्या प्रवर्गामध्ये हे उपवर्गीकरणाचं ठरवलं आहे. आज आमची मागणी आहे खुल्या प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण करावं आणि या देशामध्ये सर्वात जास्त कोणी नोकऱ्या आणि इतर लाटलंय ते सर्व या देशामधल्या प्रत्येकाला करून यावं ही आमची मागणी. एकीकडे सरकार सांगते की प्रधानमंत्री मोदी भाषण करतात की बचत करा, पैशाचा प्रकार आहे, सगळ्या गोष्टी त्याच वेळेस ऑपरेशन टायगरसारखी ऑपरेशन राबवले जातात. तर 4 शब्दात एक दिले जातात. दुर्दैव आहे की सरकार
पंतप्रधानांना सांगितलं होतं की तुम्ही परदेश दौरे बंद करा, सोडून खरेदी करू नका आणि आमचे पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जातात. हा विपर्य असं लोक ते उघड्या डोळ्यात पाहत आहेत आणि शेवटी त्याचं कधीतरी त्याचा स्फोट होईल. ऑपरेशन टायगर झाला चालू आहे, प्रोसेस चालू आहे, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? इतर माणसं जगवण्याची गरज असताना आणि मात्र आपण दया करा याबद्दल प्रश्न नाही. परंतु या पद्धतीने सरकार जर दाखवत असते की लोकांना बारावर सोडून इतर गोष्टींवरती जी त्यांवर पाहिजे असे पैसे खर्च करणं हे खरं म्हणजे अति म्हणजे लोकांचा संताप येण्यासारख्या गोष्टी आहेत. सरकारने काळच नाही वाटत. देशात सरकार असताना अशा पद्धतीनं जे पक्ष आहेत राज्यामध्ये त्यामुळे थोडा खासदार आपल्याकडे वळवणं, आमदार आपल्याकडे एवढा अट्टाहास कशासाठी असेल? आज या सरकारला आपण पाहिलं असेल पूर्ण मेजॉरिटी दिली आली नव्हती आणि त्यांना बऱ्याच त्यांची जी बिलं आहेत ती तुटट मेजॉरिटीने पास करून घ्यायची, कारण की अत्यंत त्याच्या दृष्टीने डिक्लेरेशन असेल की संविधानामध्ये मोठ्या बदल असतील यासाठी तुटट मेजॉरिटी लागते. ती आज त्यांच्याकडे नाही. ती मिळवण्याचा त्यांचा हा म्हणजे लोकशाही विरोधी खटाटोप डिलिमिटेशन आपण पाहिलं असेल त्यांचा तो प्रयत्न होता. त्या डिलिमिटेशनमुळे म्हणजे त्याला सर्वांनीच विरोध केलेला आहे अपोजिशन. त्याचा परिणाम असा होणार आहे की साऊथमध्ये म्हणजे महाराष्ट्रापासून खालची जी साऊथची स्टेट्स आहेत त्याने आपलं पॉप्युलेशन कंट्रोल केलं आहे आणि त्यामुळे त्यांची लोकसंख्या कमी झाली. त्या विरुद्ध जी नॉर्थचे स्टेट्स आहेत बिहार, UP आणि इतर पंजाब त्याच्यामध्ये पॉप्युलेशन वाढलेलं आहे. जर डिलिमिटेशन केलं महिलांच्या नावावरती त्यांना एक्स्ट्रा सीट देण्यासाठी तर त्याच्यामुळे काय होणार आहे की नॉर्थमधली म्हणजे हिंदू बेल्ट ज्याला खास म्हटलं जातं त्याच्यावरती राजकारण तिथे लोकसभेच्या जास्त जागा निर्माण होतील आणि साऊथमधल्या जागा कमी होतील आणि त्यामुळं या पद्धतीचं जे डिलिमिटेशन करण्याचा प्रयत्न होता जेणेकरून मग सत्ता काही त्याची हटवू शकत नाही. ते मागच्या वेळेस आपण पाहिलं मागच्या अधिवेशनामध्ये ते त्याचं बिल पास झालं नाही. ते पास करण्यासाठी त्यांचा खटाटोप आहे जेणेकरून नॉर्थमध्ये लोकसभेच्या जागा प्रचंड वाढतील, साऊथमधल्या जागा कमी होतील. पण ते साऊथवरती नॉर्थचा अन्याय होईल आणि त्यामुळे कुठेतरी या देशामध्ये देशाच्या एकतेला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो असं माझं मत आहे. त्यामुळे अशा पद्धतीची काही बिलं आहे की त्यांना पास करायची आणि त्यानंतर इथं बिघाड होईल आणि त्यासाठी आता खटाटोप आहे. 20 तारखेला 2 दिवसापूर्वी या ठिकाणी कार्यक्रम होता शिवसेना आणि महाविकास. त्यामध्ये असं म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून सर्वसामान्यांना मतदानाचा अधिकार दिला, परंतु तो मतदानाचा अधिकार इम्प्लिमेंट होऊ नये हे निवडणूक असू नये यासाठी भाजप प्रयत्न करते. बघा आपल्याला माहिती आज या देशामध्ये माझ्यामध्ये 80 ते 90% अशी आहे की हे संविधानावर प्रेम करते आणि त्यामुळंच जेव्हा संविधान नग लागलं असं तेव्हा लोकांना वाटलं तेव्हा लोकसभेमध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीचा रिझल्ट लागला आणि त्यामुळं या देशाच्या संविधानावर लग लावायची आता कोणी म्हणजे धैर्य करेल असं मला वाटतं. ज्या पद्धतीने विधान परिषदेमध्ये 10 गडदशाही पैशाचे आमिष दाखवून अनेक ठिकाणी माघार घ्यायला लावली, बिनविरोध करण्यात आला, या अनुषंगाने ते बोलले होते. खरं म्हणजे दुर्दैव आहे की या देशामध्ये पैशाचा जे काही प्रचंड स्कोप वाढलेला आहे. मला भीती वाटते पुढे काही काळामध्ये अडाणी आणि अंबानी काही त्यांचे स्वतःचेच खासदार म्हणजे म्हणून आले सतत खासदार विकत घेऊन तेच पंतप्रधान वगैरे होऊ नये ही मी अपेक्षा सर 30 तारखेला येते 30 तारखेला मुंबई या ठिकाणी याचं आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्दा मोठं आंदोलन छेडण्यात येणार आहे. कशा पद्धतीचं स्वरूप असेल हे आंदोलन? आम्ही हे आंदोलन हे प्रचंड ताकदीने होणार आहे. त्यामध्ये मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं अनुसूचित जातीची ताकद आहे ती दिसणार आहे. सर्व जाती अत्यंत ताकदीने या मोर्चामध्ये उतरणार आहे आणि त्यामुळं हा मुंबईमध्ये होणारा मोर्चा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं होणार आहे. तेव्हा
या मोर्चाला बघून तरी सरकार जी काही दादागिरी करण्याचा आणि जबरदस्तीने उपयोग करण्याचा प्रयत्न करतो तो हाणून पाडण्याचा तो प्रयत्न आहे. आणि ते जर न ऐकलं तर मग आमचं जर स्पष्ट सांगणं असेल की तुम्ही 1% 12% लोकांचं मतदान घालवणार आहात हे नक्की. महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीसाठी आंदोलन होत आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावरती तर या म्हणजे देशामध्ये शेतकऱ्यांना जी काही म्हणजे वाली राहिला आहे असं मला वाटत नाही. तर आपण पाहिलं की मध्यंतरी आपल्या राजधानीच्या याच्यावरती ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवरती अन्याय अत्याचार झाले ते बघितल्यानंतर आज शेतकऱ्याला म्हणून वाली असं म्हटलं तर ते योग्य ठरणार नाही. कारण म्हणजे शेतकऱ्याची जी चळवळ मध्यंतरीच्या काळामध्ये जी निर्माण झाली होती परंतु तर ती निर्माण झाली तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फुटले. नाही तर आपण पाहिलं असेल की आत्ताच कांदा एवढा मोठ्या पद्धतीने एक्सपोर्ट झाला पण त्या कांदा नावाला एक्सपोर्ट झाला पण तो गेलाच नाही परदेशी आणि त्यामुळे तो कांदा अख्खा मुंबईमधल्या बंदरांवरती तो सडक पडलेला याची परिस्थिती आहे. यामुळे प्रचंड मोठं शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे. सर्वांचं नुकसान होतं. आता शेतकरी बांधव एवढे म्हणजे रक्ताचं पाणी करून शेती पिकवतं. खरं म्हणजे पाणी नसताना काय काय प्रकार करून तो शेती करतो आणि त्याच्या भाव मिळत नाही. त्याचे शेतीमाल कवडी मुलांना घेतला जातो. थांबलं पाहिजे आणि सरकारने एक वेगळं धोरण प्रत्येक पिकासाठी केलं पाहिजे की हे भाव इतके असतील हे भाव इतके या किमतीत असतील आणि उच्च धान्य तुमच्या विभागात घ्यावं. कारण की बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती शेतीविषयी की शेतीचं सहकार झालं पाहिजे. म्हणजे गावागावामध्ये एका गावामध्ये पूर्ण कांदा पीक घ्या, दुसऱ्या गावामध्ये पूर्ण ऊस पीक घ्या, तिसऱ्या गावामध्ये अजून काही घ्या, जेणेकरून सरकारने त्याचं धोरणं ठरवली आणि त्या पद्धतीने पीक नियोजन केलं. तिथे असणारे पर्यावरण तिथे असणाऱ्या पाण्याची सोय याच्यावर तर शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं योग्य नाही मिळेल आणि शेतकरी जे आत्महत्या करतात ती थांबेल. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती फारसं लक्ष देण्यास तयार नाही अशी भाजप सरकार भाजपवाले मोदी सरकारची 12 वर्ष यशस्वीरित्या म्हणून हे वर्ष काय सांगणार आहे? आता प्रत्येकाचं परसेप्शन असतं. प्रत्येकाला म्हणजे आज बाबासाहेबांच्या संविधानावर विरोध करणारे पण काही असतात. त्यांचं परसेप्शन हे संविधान बरोबर नाही. काहींना ते संविधान योग्य वाटतं. त्यामुळे जसं ज्याचं परसेप्शन कसं असतं. हत्तीला आंधळ्याने बघितलं तर पायाला हात लावला की त्याला तो खांबासारखा वाटतो, कानाला हात लावला तर तो सुपासारखा वाटतो. तसं आहे. त्यामुळं प्रत्येकाचं परसेप्शन आहे. आणि मला काय वाटतं ते आपल्या दोघांचं परसेप्शन. तरी शक्तीपीठ मानण्याला राज्य सरकारने त्या गोष्टीला आज नाही करायचं. बदल झाले तरीही शक्तीपीठ मार्गाला विरोध होते शेतकऱ्यांचा. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याचा ऑलरेडी एक समृद्धी महामार्ग असताना शक्तीपीठ महामार्ग करण्याचा एकच आहे. ते आपण पाहिलं की त्या संपूर्ण गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी पूर्वी नक्षलवादी मुवमेंट होती. त्यामध्ये कोणी जाऊ शकत नव्हतं. आज नक्षलवादी मुवमेंट संपलं आणि त्यामुळं त्या जो प्रदेश आहे चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा वगैरे ते एवढा खनिज संपत्तीने पूर्णपणे भरलेला आहे. तर माझ्याकडे रिपोर्ट्स आहेत आणि तो आता त्याच्यामध्ये एका मोठ्या उद्योगपतीला आंदोलन दिलं आहे. त्याच्या ट्रान्सपोर्टसाठी सरकारी उद्योग किती असतात. मी आता आपल्या आम्ही सर्वांना विनंती करतो की 30 तारखेला या अनुसूचित जातीच्या सर्व लोकांनी आपल्या भावी पिढीच्या आरक्षणासाठी आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि आरक्षण वाचवण्यासाठी लाखोच्या संख्येनं मुंबईमध्ये सकाळी 11 वाजता मेट्रो सिनेमाजवळ या तिथून तो मोर्चा चालू होणार आहे. तेव्हा एक कळकळीची विनंती. हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी तुम्हाला आरक्षण दिलं आहे ते वाचवायचं असेल तर रस्त्यावर या. धन्यवाद.
परभनी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग, कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आएं और सेवा का मौका दें। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभनी। मोबाइल नंबर 9730200824। एसके फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट, पलंग, शोकेश, अलमारी, दरवाजे, चौखट और भी बहुत कुछ। एसके फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर्स अवेलेबल है। हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदलकर जाम रोड केनाल के पास की है। आप एसके फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाएं। और हाँ, एसके फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं। हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा। हमारा पत्ता जाम रोड केनॉल के पास। मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। परभनी शहर का खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो, अल्फाइज मेडिकल के पास, एक मीनार मस्जिद के करीब, दरगाह रोड, परभनी। सैयद जावेद हाशमी साहब, जिनका मोबाइल नंबर 9860712367, उसी के साथ में रेहाना परवीन बाजी, मोबाइल नंबर 9970185683। इन लोगों से आप रिश्ते के ताल्लुक से मालूमात ले सकते हैं। अगर आप भी अपने लड़के के लिए लड़की देख रहे हैं या लड़की के लिए लड़का देख रहे हैं तो ऐसी सूरत में परभनी शहर के खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। इनका मोबाइल नंबर दिया हुआ है। अगर डॉक्टर्स, इंजीनियर्स, लेक्चरर्स, टीचर्स, नर्स, पॉलिटिशियंस जैसे आपको अगर रिश्तों की जरूरत है तो ऐसी सूरत में आप खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस पर आकर कांटेक्ट कर सकते हैं। मोबाइल नंबर से, जो मोबाइल नंबर दिया हुआ है, इस पर राब्ता कर सकते हैं। तो आज ही अपने लड़के के लिए लड़की अगर आप देख रहे हैं तो ऐसी सूरत में खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें, या लड़की के लिए लड़का अगर तलाश कर रहे हैं तो ऐसी सूरत में आपको टेंशन लेने की जरूरत नहीं, फिक्र करने की जरूरत नहीं। खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। 700 से ज्यादा यहाँ पर लड़कों के बायोडाटा मौजूद हैं और 800 से ज्यादा लड़कियों के बायोडाटा, वेल क्वालिफाइड पढ़ी लिखी लड़कियों के बायोडाटा खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस में मौजूद है। तो एक बार जरूर कॉल करें और इनसे संपर्क करें।